समाज बदलला असं आपण कितीही म्हटलं ना तरी आजही अशा काही घटना घडतायत की ज्यामुळे आपण खरंच पुरोगामी आहोत का असा प्रश्न पडतो। पिंपरी चिंचवड जवळ सोमाटणे फाटा इथं अशीच समाजाचा मागासलेपण दाखवणारी एक घटना घडली। इथे चक्क एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत होता, पण सुदैवानं आजीच्या सतर्कतेमुळे आणि मुलीच्या धाडसानं तो टळला। देहू मधल्या विकासनगर भागात राहणाऱ्या एका कुटुंबातल्या अवघ्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं दापोडीतल्या एका 25 वर्षाच्या मुलाबरोबर लग्न ठरवण्यात आलं होतं। दोन्हीकडच्या नातेवाईकांनी लगीन घाई करत लग्नपत्रिका छापून विवाहाचा योग जुळवूनही आणला। या दोघांचा विवाह काल सकाळी 11 वाजता देहू मधल्या गुरुद्वारामध्ये लावण्याचं ठरलं। आई-वडिलांच्या इच्छेनुसार मुलीला हा विवाह करावा लागणार होता। इच्छा नसताना जबरदस्तीनं होत असलेल्या विवाहाबाबत 2 दिवसांपूर्वी मुलीनं आजीला सांगितलं। तिनं आजीकडे या विवाहापासून वाचवण्याची विनंती केली। मी कंप्लेंट दिली, तिथं दिले तर नंतर ती पोरगी म्हणली मला करायचंच नाही मनुष्याने। तर मग तिच्या आईने लिहून दिलं मी 18च्या नंतर लग्न करणार मनुष्याने। नंतर मग गपचूप कारभार चालला। मला रात्री माहीत पडल्यानंतर मी येऊन शनी तिथं सांगितलं। वयानं लहान असणाऱ्या नातीचा परस्पर होत असलेल्या विवाहाची कुणकुण लागताच आजीनं नातीला वाचवण्यासाठी हालचाली सुरू केल्या। आजीनं देहू परिसरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतली। सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन पोलिसांनी तत्काळ देहू गुरुद्वारा गाठलं। दरम्यान आजीच्या हालचालींबाबत मुला-मुलींच्या नातेवाईकांनाही समजलं होतं, त्यामुळे त्यांनीही ऐनवेळी विवाहस्थळ बदललं। पोलिसांनी चौकशी करत नवविवाहस्थळ शोधून काढत थेट सोमाटणेमधलं गुरुद्वारा गाठलं। पोलिसांना पाहून मुला-मुलीच्या नातेवाईकांसह सगळीच पाहुणे मंडळी अवाक झाली। पोलिसांनी मुलीच्या आईसह संबंधितांना ताब्यात घेतलं। आजीनं अल्पवयीन मुलीच्या विवाहाचा हा डाव उधळून लावला। पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत मुलीच्या आणि मुलाच्या नातेवाईकांसह संबंधितांना अटकही केली। सोमाटणे फाट्याला आले, त्या ठिकाणी नवरी मुलगी आणि त्यांचे इतर नातेवाईक असे ते मिळाले आणि त्यांच्याकडे ते लग्नपत्रिका वगैरे मिळालेले आहेत। बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006चे कलम 9, 10 आणि 11 याप्रमाणे कायदेशीर कारवाई करीत आहोत। आजीच्या सतर्कतेमुळे आणि मुलीच्या थोड्याशा धाडसामुळे हा विवाह होता वाचला। पण त्यामुळे खरंच समाज बदललाय का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास, एक पाऊल पुढे।